गेल्या आठवड्यात पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात प्रवाशांचा 32 तासांपेक्षा जास्त खोळंबा झाला होता। लिक्विड प्रोपिलिन गॅस भरलेला एक टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला आणि संपूर्ण हायवे जाम झाला होता। याच प्रोपिलिन गॅस गळतीची माहिती एका पेरूच्या झाडापासून बनलेल्या खुट्टीनं हजारो प्रवाशांचा जीव वाचवला। ते कसा हे बघणं उत्सुक्याचं ठरेल। उच्च दाबाखाली द्रवरूपात वाहणारा प्रोपिलिन गॅस हा दाब कमी होताच वेगानं बाहेर पडतो आणि तापमान -20 ते -23 अंशांपर्यंत घसरतं। त्यामुळे गळतीच्या ठिकाणी बर्फ साचतो। हा बर्फ हाताला लागला तर जणू आग लागल्यासारखी जखम होते। अपघातानंतर टँकर चालकानं हातानं ही वायुगळती रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दोन्ही हात भाजून निघाले असते। मदत कार्यातील एक चुकीचा निर्णय अनेकांच्या जीवावर बेतला असता। हा वायू ज्वलनशील गोष्टींच्या संपर्कात आला असता तर मोठा स्फोट झाला असता। त्या टँकरमध्ये 22 टन प्रोपिलिन गॅस नेला जात होता आणि त्यामुळे स्फोटांमुळे आजूबाजूच्या परिसरातील 10 किलोमीटरपर्यंत नुकसान झालं असतं। तर त्या स्थितीमध्ये घाट परिसर राहिलाच नसता। कालांतरानं हा गॅस शरीरात गेला की श्वास देखील रोखतो। त्यामुळे महामार्गावरील वाहनं ही अपघात क्षेत्रापासून दोन्ही बाजूनं 1 किलोमीटर परिसर आधीच थांबवली होती। लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास झाला, मात्र मदत कार्यादरम्यान एका चुकीच्या पावलानं हजारोंचा बळी गेला असता। अपघातामध्ये टँकरचा मेन वॉलच तुटल्यानं ही वायुगळती होऊ लागली होती। ही वायुगळती रोखण्यासाठी तज्ज्ञांनी पेरूच्या झाडाची एक खुटी बनवून ती गळती नियंत्रणात आणली। 3 टप्प्यात हा गॅस ट्रान्सफर करण्यात आला। 32 तास हे ऑपरेशन चाललं। या मदत कार्यातला प्रत्येक जण जीव धोक्यात घालून काम करत होता। ही वायुगळती रोखण्यासाठी पेरूच्या झाडाचीच खुटी बनवण्याचं कारण म्हणजे पेरूचं लाकूड मऊ आणि लवचिक असल्यानं थंडीमध्ये फुगतं आणि घट्ट होतं। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, कशा पद्धतीनं पेरूच्या झाडाच्या लाकडाची या संपूर्ण मदत कार्यामध्ये मदत झाली? खरं तर प्रज्ञा, आपण पहिल्यांदा पाहिलं तर कोचीवरनं हा गुजरातला जाणारा जो टँकर उलटला त्यानंतर फक्त टीका टिप्पणी हीच पाहायला मिळाली की आतापर्यंत ते वाहन तिकडनं का हलवत नाही किंवा त्या पद्धतीत उपाययोजना का केल्या जात नाहीत। मात्र दुसरीकडे जो प्रोपिलिन वायू होता हा किती घातक होता याचं काल जर आपण पाहिलं तर त्याचं समोर पाहायला मिळालं। कारण एक जरी चूक झाली असती तर त्या ठिकाणी परिसरात असलेल्या किंवा त्या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचा जीव त्या ठिकाणी गेला असता। कारण जरा जरी स्फोट झाला असता किंवा काही वेगळ्या काही गोष्टी करता आल्या असता तर नक्कीच हा ज्वलनशील स्फोट भीषण ठरला असता। त्यामुळे पेरूच्या झाडाची खुट्टी वापरून त्या ठिकाणी हा वायू नियंत्रणात आणला आणि त्यानंतर तो टँकर त्या ठिकाणी हलवण्यात आला। याचं कारण म्हणजे पेरूचं जे झाड आहे किंवा ते लाकूड आहे हे फार मऊ असतं, लवचिक असतं। त्यामुळे तो जो दाब आहे तो कंट्रोल ठेवण्यामध्ये त्याचा मोठा हात होऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत होतं। त्यामुळेच तिकडे काही किलोमीटरवरती जाऊन त्यांनी ती पेरूची खुट्टी बनवली आणि संपूर्ण तो टास्क हा पूर्ण केला। मात्र तो टास्क पूर्ण करताना देखील अनेक काळजी ही घेण्यात आली। त्यामुळेच हे संपूर्ण ऑपरेशन जवळपास 36 तास चाललं आणि त्यामुळेच कुठेतरी यश आलं की तो टँकर नंतर 2 टप्प्यातनं वायू दुसऱ्या टँकरमध्ये। ठीक आहे, आणि त्यामुळेच एक मोठा अनर्थ टाळण्यामध्ये यश मिळालं। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मुंबई महानगरपालिकेत आज महापौर आणि उपमहापौर